लातूरमध्येच नागरिक राहतात, भारत पाकिस्तानच्या हद्दीत राहत नाहीत, त्यामुळे सामंजस्यपणा ठेवून अधिकाऱ्यांनी कामं करावीत अशा सूचना लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। लातूर शहर महापालिकेने ग्रामपंचायत हद्दीमध्ये वादामध्ये अनेक भागातील विकास कामं रखडलीत। महानगरपालिकेला टॅक्स मिळत नाही, परंतु मतदान मिळतं आणि ग्रामपंचायतला टॅक्स मिळतो तर मतदान मिळत नाही। त्यामुळे दोन्ही भागातील प्रशासन आपली जबाबदारी झटकतात। असाच प्रकार शहरातील महादेवनगर नूरजहां कॉलनीमध्ये होत असल्यानं हा भाग वर्षानुवर्ष विकासापासून कोसो दूर राहिलाय। कागदोपत्री हा भाग महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायतीमध्ये मोडतो तर मतदान महानगरपालिकेमध्ये होतं। रस्ते, गटारी, कचरा घंटा गाडी या मूलभूत सुविधा नसल्यानं या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीत आमचे जिल्हा प्रतिनिधी हारून मोमीन यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला असता प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री भोसले म्हणाले की नागरिक लातूरात राहतात, भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर राहत नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांनी बोट ठेवून कामं करू नये आणि ज्या सुविधा देणं आवश्यक आहे त्या सर्व सुविधा पुरवण्यात याव्या अशा सूचना महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत। हद्दीच्या वादामध्ये काही विकास भागाचा विकास रखडलेला आहे, त्यावरती आपलं धोरण काही आहे का? नाही, माझं थोडं सूचना महानगरपालिकेच्या आणि बाहेरची पण जी काही यंत्रणा असतील समजा हद्दीच्या बाहेर की अगदी महानगरपालिकेनं पण थोडं बाहेर जाऊन काम केलं तर ती काही चुकीचं नाही आहे। शेवटी लोक आपले ठीक आहे, त्याला काय परवानग्या वगैरे घ्यायला लागतील, तर थोडं महानगरपालिकेनं आयुक्तांनी पण तसं हे करावं बाबा, आपल्याला लागून असलं आणि थोडं काम केलं, मग लाईटचं असेल, स्वच्छतेचं असेल, या गोष्टी केल्या तर त्यात चुकीचं काय नाही। शेवटी लोक आपलीच आहेत, राहणारी लोक तिथं आपलीच आहेत, ती शहरामध्ये येतात। हद्द म्हणजे असं काही म्हणजे भारत पाकिस्तान बॉर्डर नाही की त्यामुळं थोडंफार सामंजस्यपणा ठेवून अधिकाऱ्यांनी काम करावं अशी माझी नक्कीच सूचना आहे। कलेक्टर मॅडमनी पण तशा थोड्या सूचना सगळ्या यंत्रणेला द्यावं की अगदी बोट ठेवूनच काम करू नये। थोडं आता स्ट्रीट लाईट आहेत महानगरपालिकेच्या बाहेर असल्या, थोडी महानगरपालिकेची काम करायची कपॅसिटी मोठी असती, ग्रामपंचायती जरा तेवढी कपॅसिटी नसते, पण थोडंफार महानगरपालिकेनं हातभार लावावा, त्यात काही चुकीचं आहे किंवा बेकायदेशीर आहे असं नाही आणि आपण ते जस्टिफाय करू किंवा करणं गरजेचं होतं म्हणून आपण केलं, मग जरा तसं महानगरपालिकेनं थोडं हे ठेवावं माझी सूचना आहे। आम्ही तशा सूचना अधिकाऱ्यांना पण देऊ। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।